नमस्कार, माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. उद्या म्हणजे शुक्रवारी निफ्टी बँक निफ्टी कशा पद्धतीने कामकाज करू शकते ते आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूयात. गेले काही दिवस आपले व्हिडिओ रेग्युलर नाही आहेत, परंतु मी आठवणीने विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवतो आहे आणि त्यामध्ये ज्या लेवल डिस्कस केलं ते ना अगदी पिक्चर परफेक्ट ज्याला म्हणतो ना आपण त्या डॉट टू डॉट लेवल आलेले आहेत. आपण विकली ॲनालिसिसमध्ये 22,620 ही लेवल डिस्कस केली होती की याच्यावरती आपल्याला कोणत्याही कंडिशनमध्ये बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे त्याच्या अगोदर नाही आहे आणि खाली आपल्याला ऑब्वियसली डाऊनसाईडचे ट्रेडर्स प्लॅन करायचे आहेत आणि तसंच काहीसं होताना पाहायला मिळालेलं. आणि सगळ्यात महत्त्वाची जी लेवल होती ना ती होती 22,350च्या आसपास. जर याच्या खाली आपण निघतोय तर डेफिनेटली 22,021,800 टेस्ट करायला एकदा येऊ शकतो आणि तेच काहीसं होताना पाहायला मिळालं आहे. गेल्या 2-3 दिवसामध्ये जो कंटिन्युअस फॉल होतो ना बरेचसे ट्रेडर म्हणजे खास करून जे हे व्हिडिओ पाहतात किंवा ऑप्शन ट्रेडिंग करता येते ते लोकांचे खरं तर 1 रुपयाची सुद्धा इन्व्हेस्टमेंट नाही आहे, परंतु ज्यावेळेस मार्केट फॉल होतो ना ते आपोआपच निगेटिव्हिटी घेऊन जगायला किंवा मार्केटकडे पाहायला सुरुवात करतात की आता झालं सगळं संपलं वगैरे वगैरे वगैरे. पण लक्षात घ्या, तुम्ही जर ऑप्शन ट्रेडर आहात या गोष्टी तुमच्या मनात पक्क्या असणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करताय ना तर तुम्हाला काहीही फरक पडत नाही आहे की मार्केट अपसाईडला जाते की मार्केट डाऊनसाईडला जाते. तुम्हाला फक्त आणि फक्त फरक कशाचा पडला पाहिजे की लेवल्स काय महत्त्वाचे आहे, कोणत्या लेवल्सच्या खाली आपल्याला एक चांगलं टार्गेट मिळू शकतं, कोणत्या लेवल्सच्या वरती एक चांगली मुवमेंट मिळू शकते. फक्त याच्याकडेच फोकस करायचं आहे. बाकी काय होतं आहे, मार्केटमध्ये फॉल येतो आहे म्हणून ऑप्शन ट्रेडर अगोदरच त्या माइंडसेटमध्ये किंवा डिफेन्सिव्ह माइंडसेट ज्याला आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये जातो आहे आणि त्याच्यामुळे त्याचे ट्रेड फसत आहेत. सगळ्यात महत्त्वाचं की मार्केट जसं फॉल होतो आहे हे पाहायचं सोडून की हा महत्त्वाचा एक समजा इथे मार्केट आलं कन्सोलिडेट केलं आहे, थोडं वरती येण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक शार्प फॉल आला आहे. इथे काय होतं प्रत्येक ठिकाणी जो माइंडसेट बनलेला आहे की मार्केट अपसाईडलाच गेलं पाहिजे गेल्या 2-3 वर्षापासून, तर काय होतं या छोट्याशा सपोर्टला सुद्धा मार्केटमध्ये लगेच कॉलच्या पोझिशनमध्ये बसत आहेत किंवा जे काय असेल पुट सेल करत आहेत आणि मग नंतरून मोठा लॉसमध्ये तुमचा जो ट्रेड आहे तो कन्वर्ट होतो आहे. त्यामुळे मार्केट ज्या डिरेक्शनने आहे त्याच डिरेक्शनने ट्रेड करणं प्रेफर करा. मला बऱ्याच वेळा विचारलं जातं, मेसेज येतात किंवा फोन येतात की सर तुम्ही फक्त कॉलविषयी चर्चा करता नेहमी बऱ्याच वेळा. पण मी त्यावेळेसही सांगितलं होतं जेव्हा कधी संधी मिळेल ना त्यावेळेस आपण पुटमध्ये ट्रेड करायचं. गेले 2-3 दिवस कंटिन्युअस फक्त पुटचे ट्रेड करतो, एखाद दुसरा कॉलचा मध्ये भेटला तरच. आता जे सिच्युएशन आहे ना त्या सिच्युएशनप्रमाणे ट्रेड करणं खूप गरजेचं आहे. गेल्या 2 आठवड्यात एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 100% इन्क्रीमेंट आहे. मार्केटमध्ये काहीच होत नव्हतं गेल्या 2-3 महिन्यापासून आणि विक्स अगदी आपल्या 10पर्यंत आलेला होता. 9.86 समथिंग काहीतरी लो आहे आणि आजचं क्लोजिंग त्याचा 18च्या वरती आहे, 19चा हाय लागलेला आहे. म्हणजे जवळजवळ 100% इन्क्रीमेंट त्याच्यामध्ये पाहायला मिळाली. 1-2 आठवड्यापूर्वी मी व्हिडिओ बनवलं होतं त्यावेळेस 10-11ला विक्स होता आणि त्यावेळेस हे समजून सांगितलं होतं की याच्यावरती लक्ष ठेवा. कधीच असं होत नाही की इलेक्शनच्या अगोदर एवढ्या कमी विक्सवरती कामकाज होईल मार्केटमध्ये आणि ते आत्ता काहीसं पाहायला मिळतं आहे. काहीसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला मोठी मुवमेंटसुद्धा पाहायला मिळते. एका आठवड्यामध्ये जवळजवळ 600 ते 700 पॉईंटचा कट आपण जवळजवळ पाहिलेला आहे. अजून एक दिवस बाकी आहे, विक्स 19पर्यंत पोहोचलेला आहे. त्याच्यामुळे पुढील काही दिवस सावध ट्रेड करायचे पाहिजे. तर मी गेल्या काही दिवसापासून हीच गोष्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की क्वांटिटी कमी ठेवा. सध्या काय करा, क्वांटिटी कमी ठेवा म्हणजे ही मुवमेंट तुम्हाला कॅप्चर करता येईल. जर तुमच्या खूप मोठ्या क्वांटिटी असतील तर काय होतं, हा छोटा मोठा सपोर्ट घेऊन जसं मार्केट अगेन्स्टमध्ये येतं ना तर तुमचा प्रॉफिटमधला खूप मोठा भाग कमी झाल्यासारखा दिसायला लागतो किंवा जरी तुम्ही इथे ट्रेड घेतला तर खूप मोठा लॉस दिसायला लागतो. पण हेच जर तुम्ही अगदी 10 लॉटवाल्यांनी 2-3 लॉटमध्ये काम करायला सुरुवात केली तर काय होतं, त्यांना जास्त काही जाणवत नाही या गोष्टी आणि मग नंतरून त्यांना पूर्ण जी रॅली आहे किंवा पूर्ण जो फॉल आहे तो कॅप्चर करता येतो. पुढील काही दिवस क्वांटिटी कमी ठेवा म्हणजे तुम्हाला मोठे टार्गेट घेता येतील. आता या गोष्टी फक्त सायकोलॉजीसाठी होत्या. आता महत्त्वाच्या ज्या उद्याच्या महत्त्वाच्या लेवल आहेत ते एकदा समजून घेऊयात कशा पद्धतीने कामकाज होऊ शकतं. मार्केट ज्या पद्धतीचा फॉल होतो आहे आजच्या दिवसभरामध्ये अगदी पहिली कॅन्डल सोडली ना, पहिली एकदम चांगली कॅन्डल बनली गॅपडाऊन ओपनिंग नंतर 300 एकदा ही जी लेवल होती ना ती रिटेस्टला हे विकली ॲनालिसिसमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. हा सपोर्ट झोन काय महत्त्वाचा आहे तो तुम्ही विकली ॲनालिसिस जाऊन पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि त्यानंतर जो कंटिन्युअस फॉल आहे आम्ही इथे 22,200चा पुट घेतलेला होता अगदी 50च्या आसपास. खरं तर 35-40ला बाईंग व्हायला पाहिजे नव्हतं, परंतु या ग्रीन कॅन्डलमुळे एक कॅन्डल फॉल होईपर्यंत वाट पाहिला. म्हणजे फर्स्ट कॅन्डल जी आहे ती फॉल होईपर्यंत वाट पाहिला आणि जसं याचा लो ब्रेक झाला त्यावेळेस ती पोझिशन घेतली म्हणून थोडी 30-35मध्ये जे बाईंग व्हायला पाहिजे नव्हतं ते 50च्या आसपास झालं आणि मग कंटिन्युअस फॉल आपण पाहिलेला आहे. आमचं टार्गेट 120च्या आसपास होतं, आम्ही तिथे बुक केलं परंतु तो 240पर्यंत जाताना पाहायला मिळाला. आणि शेवटी हा जो काही सपोर्ट बनत होता ना त्यावेळेस वाटलं होतं की 22,000 तिथे एक चांगलं ओपन इंटरेस्टसुद्धा 22,000वरती पाहायला मिळत होतं म्हणून इथे सपोर्ट गेलं वाटलं. कॉलची पोझिशन ट्राय केली, वर्कआउट होत नाही आहे, पहिल्यावरती 1-2 पॉईंट लॉसमध्ये एक्झिट करून 22,000चा पुटमध्ये एंट्री केली.
आणि त्यानंतर अपेक्षा होती 21,920ची आणि लो लागलेला आहे 21,932. त्याच्यामुळे हाही अगदी आम्हाला 12-13ला मिळालेला 50-55 होताना पाहायला मिळालं. म्हणजे जेवढे काही ट्रेड केले ना ते चांगले सक्सेसफुल होताना आज दिवसभरामध्ये किंवा कालही जे पुढचे ट्रेड होते ते पाहायला मिळाले. आता उद्या कशा पद्धतीने तुम्ही मार्केटकडे पाहू शकता, कंटिन्यूअस फॉल होतो. खरं तर आज एक्सपायरीला एक 22,000ला सपोर्ट घेईन असं वाटलं होतं. 22,000च्या खालचं क्लोजिंग हे खरं तर चिंता वाढवणारं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. फायनल क्लोजिंग ही 21,960च्या सुद्धा खाली आलेलं आहे. पण तरीही उद्यासाठी जी महत्त्वाची लेवल आहे ना ती मार्क करून ठेवा. हा 10 पॉईंटचा झोन. फक्त 2 लेवल महत्त्वाच्या सांगतो, बाकी त्यानंतर जास्त काही हे नाही आहे, त्याच्या बाहेरच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचे. आणि वरती लेवल आहे 22,080. जोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये तुम्हाला 22,000च्या वरती वाटू शकतं की इथे एखादा चांगला कॉल बनेल, पण घेऊ नका उद्याच्या दिवस अपसाईडला आणि क्वांटिटी कमी ठेवा. जोपर्यंत 22,080 ब्रेक होत नाही तोपर्यंत ट्रेड प्लॅन करायचं नाही. 22,080च्या वरती तुम्ही कॉलची पोझिशन बनवू शकता, ज्याचं पहिलं टार्गेट हे 22,150च्या आसपास. कारण का 22,120 ते 150 हा 30 पॉईंटचा महत्त्वाचा झोन आहे. परंतु तरीही 22,150पर्यंत तुम्ही पहिलं टार्गेट ठेवू शकता. जर 22,150 22,160 ही लेवल जर ब्रेक होती नव्हत्या तर मग आपण पुन्हा एकदा 22,280पर्यंत जाऊ शकतो. म्हणजे 220 आहे परंतु 22,200पर्यंत किंवा ही लेवल टेस्ट करायला आपण जाईल. परंतु 22,280 ब्रेक होत नाही तोपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये कॉलचं पोझिशन ट्राय करायची नाही. गॅप किंवा थोडंफार फ्लॅट ओपनिंग जर मार्केटवरती जात आहे तर एक कंडिशन काय होऊ शकते, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट इथे 22,240 22,040 22,060 22,080 हा जो 60 पॉईंटचा झोन आहे ना 40-50-60 पॉईंटचा इथे येऊन रिव्हर्सल दाखवू शकतं किंवा बेरिश फॉर्मेशन. तर इथे पुटची संधी मात्र घ्यायची आहे आणि 22,280 हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. 22,80 किंवा 22,85 एक 5-10 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. इथे तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे. पुटची पोझिशन घेऊ शकता. 22,000 हे पहिलं टार्गेट, 22,20 त्यानंतर 21,920 आणि त्यानंतर 21,800पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पाहू शकतो. जो काही दिवसापूर्वी लो लागलेला होता ना तो एकदा रिटेस्टिंगला मार्केट उद्याच जाण्याची शक्यता आहे. आता फ्लॅट ओपन होते आणि मार्केट खाली जायला सुरुवात करते. फ्लॅट ओपनिंग नंतर काही करू नका. जोपर्यंत 21,920 ब्रेक होत नाही तोपर्यंत पुढच्या पोझिशनमध्ये बसू नका. कारण काय होऊ शकतं, इथे येऊन मार्केट एखादा डबल बॉटम फॉर्मेशन किंवा इथे येऊन कन्सल्टेट करून ब्रेकआउट येते ना तर अगदी कमी क्वांटिटीने एखादा कॉल ट्राय करू शकता. गॅपअप किंवा फ्लॅट नंतर वरती जाताना जोपर्यंत 80 ब्रेक होत नाही तोपर्यंत संधी नाही आहे. परंतु फ्लॅट ओपन होतं आहे आणि खाली यायला सुरुवात करते अगोदर 21,920 किंवा 21,880 हा 40 पॉईंटच्या झोनमध्ये सस्टेन करून वरती निघण्याचा प्रयत्न करते ना त्यावेळेस आपण एक कॉल घेऊ शकतो. म्हणजे कोणतंही फॉर्मेशन अशा पद्धतीने एक फॉर्मेशन बनवणं आणि ब्रेकआउट येईल तर त्यावेळेस तुम्ही एक कॉलची पोझिशन घेऊ शकता. अगदी 20 ते 25 पॉईंट हा स्टॉप लॉस 1:2 1:3 फक्त या केसमध्ये सांगतोय. 1:2 1:3 हे तुमचं टार्गेट ठेवायचं. मग लेवलपेक्षाही तुमचा जो स्टॉप लॉस आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही टार्गेट प्लॅन करू शकता. आता डाऊन साईड कधी येऊ शकते तर 21,920 ब्रेक झाल्याच्या नंतर एक चांगली डाऊन साईड पुन्हा आपल्याला पाहायला मिळू शकते, ज्याचं पहिलं टार्गेट असणार आहे 21,820 800 ते 820 हा 20-30 पॉईंटचा जो झोन आहे ना हे तुमचं पहिलं टार्गेट. एक शार्प फॉल तिथे पाहायला मिळू शकतो आणि त्यानंतर 21,700पर्यंतचा प्रवास पाहायला मिळू शकतो. मध्ये 21,770 ही जी लेवल आहे ना ती थोडी क्रिटिकल आहे, परंतु मार्केट सेकंड टाईम येते, ब्रेक होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. म्हणून 21,700 आणि जास्तच काही हेच सेलिंग प्रेशर कंटिन्यूअस राहिलं तर 21,620पर्यंत किंवा 21,650पर्यंतचा प्रवास आपण पाहू शकतो. पण फायनल टार्गेट आपण 21,700 घेऊन चालणार आहोत. त्याच्या खालच्या लेवल आपण लाईव्ह मार्केटमध्ये काय कंडिशन बनते आहे त्यानुसार ठरवणार आहोत. पुन्हा सांगतो, सध्या मोठी मुवमेंट येऊ शकते तर त्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, आपल्या क्वांटिटी कमी ठेवायच्यात म्हणजे तुम्हाला मोठं टार्गेट घेता येऊ शकतं. आता थोडक्यात बँक निफ्टीसाठी सांगतो, तुम्ही विकली ॲनालिसिसचा व्हिडिओ पाहिला नसेल ना तर एकदा अवश्य जाऊन पहा. तिथेही सांगितलं होतं की जसं 48,550 राऊंड फिगर सांगितली होती तिथे 500 ही लेवल ब्रेक झाली ना तर डेफिनेटली तुम्ही 1000 पॉईंटसाठी एक ट्रेड प्लॅन करू शकता, ज्याचं टार्गेट असणार आहे 47,400 आणि ही लेवल खरंच सांगतो खूप महत्त्वाची आहे. जर उद्या कोणत्याही कंडिशनमध्ये 47,400च्या खाली 1 तासाची कॅन्डल बंद झाली ना तर अजून मोठ्या सिव्हिअर फॉलसाठी आपण तयार होतो, हे लक्षात घ्यायचं आहे. मग उद्या ट्रेड प्लॅन करण्यासाठी अपसाईडला तर खूप वरती जागा आहे, म्हणजे ही जी लेवल आहे ना ॲटलिस्ट 650 तिथेही एक चांगला ट्रेड बनणार नाही. खरा ट्रेड बनेल आपला 47,800. म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होतं, थोडं गॅप ओपन होतं, इथे कन्सोलिडेट करून जर 47,600 ब्रेक करत आहे, मी राऊंड फिगर लेवल सांगतो, तुम्ही प्लस मायनस लाईव्ह मार्केटमध्ये करू शकता. तर ती लेवल ब्रेक झाल्याच्या नंतर थोडंफार स्टॉप लॉस लावून तुम्ही कमी क्वांटिटीने 47,800 टार्गेट करू शकता. जर 47,800 ब्रेक झाले तर 48,150पर्यंतचा प्रवास आपल्याला पाहायला मिळू शकतो. 48,150 48,200 म्हणजे 48,050 ही एक महत्त्वाची लेवल आहे. परंतु फायनल अल्टिमेट टार्गेट जे आहे ते 48,150पर्यंत जाऊ शकतं. महत्त्वाचं ट्रेड राहतात तुमच्या डाऊन साईडला, की डाऊन साईडला कशा पद्धतीने ट्रेड प्लॅन होऊ शकतात. जर मार्केट फ्लॅट ओपन होते, थोडा वेळ कन्सोलिडेट करते किंवा गॅप डाऊन होऊन 47,400च्या वरती कन्सोलिडेट करून ब्रेक करते किंवा अगदी 47,400 47,360 या लेवलला जर ओपन होत आहे आणि थोडा वेळ सस्टेन करून जो काही झोन क्रिएट होईल तो ब्रेक होतो ना तर एक सिव्हिअर फॉल, मग तुम्ही पाहिजे तर एक चांगला मोठा ट्रेड प्लॅन करू शकता. इथे 50 ते 60 पॉईंट इंडेक्सवरती सांगतो. स्टॉप लॉस थोडा मोठा आहे, परंतु तो स्टॉप लॉस प्लेस करून तुम्ही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. पहिलं टार्गेट हे तुमचं 47,150
दुसरा अगदी 46,800पर्यंतचा प्रवाससुद्धा तुम्ही पाहू शकता. मध्ये 47,000 सायकोलॉजिकल लेवल आहे, पण फायनल 46,800पर्यंत जाऊ शकता. जर तिकडे निफ्टीमध्ये 21,800 ब्रेक होते, तर इकडे 46,800 ब्रेक होण्याची सुद्धा जास्त शक्यता आहे. मग फायनल टार्गेट हे 46,500पर्यंत तुम्हाला घेऊन जाईल. सध्या तरी आपण 46,800 टार्गेट करणार आहोत, पण जर तिकडे 21,800 ब्रेक होते, तिकडे सस्टेन करते, तर इकडे सुद्धा आपल्याला 46,500 पाहायला मिळू शकतं. पुन्हा एकदा सांगतोय, विक्स वाढलेला आहे. इलेक्शन शेवटच्या टप्प्यात पोहोचत आहे. जे मतदानाचा टक्का आहे तो कमी होतोय, त्याचा खूप सारा इम्पॅक्ट आपल्याला सध्याला पाहायला मिळतोय. क्वांटिटी कमी ठेवा, पाहिजे तर मोठे टार्गेट घेऊ शकता आणि स्टॉप लॉस स्ट्रिक्ट ठेवा. सध्याला स्टॉप लॉस हंटिंग खूप जास्त प्रमाणात होऊ शकते. एखाद दुसरा स्टॉप लॉस तुमच्या डायरेक्शनने मार्केट असेल तरीही घेऊ शकतं, पण तो स्टॉप लॉस स्ट्रिक्टली ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी निगेटिव्हिटी मार्केटच्या फॉलमध्ये आहे ती ऑप्शन ट्रेडरने स्वतःच्या मनात येऊन देऊ नका. लक्षात घ्या, पुटमध्येच सगळ्यात जास्त पैसा बनतो. मार्केट ज्यावेळेस फॉल होतो ना, त्यावेळेस ऑप्शन ट्रेडरचा खास करून सगळ्यात जास्त पैसा हा पुटमध्येच बनत असतो, पण त्याला खूप डिसिप्लिनने काम करावं लागतं. जर रिव्हर्सल येत असेल तर तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे, स्टॉप लॉस ट्रेल करता आलं पाहिजे आणि आपलं टार्गेट आल्याच्यानंतर प्रॉफिट बुकिंगसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. उद्याचं क्लोजिंग हे पुढील दिशा ठरवणारं असू शकतं मार्केटचं. आणि मग त्यानंतर खरं तर आपण शेवटच्या टप्प्यात इलेक्शनच्या असणार आहे. पुढचा आठवडा म्हणजे शेवटचा टप्पा असणार आहे. मग मार्केट सपोर्ट घेते की अजून खालच्या लेवल टेस्ट करायला जाते, हे आपण वीकली अनालिसिसमध्ये पाहूयात. जर ही माहिती आवडत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि कीप ट्रेडिंग.